पायात वगैरे आला तर तो तसाच चावत नसतो आपल्याला, लक्षात घ्या. बघू शकताय तो पायातून पुढे निघालाय बघा, दोन्ही पायाच्या मधून तो पुढे गेला, परंतु चावला का नाही. कारण लक्षात घ्या, सापानं माणसाला चावावी अशी बुद्धीच नाही. तो चावतो कधी, त्याला जास्त भीती वाटली, आपली हालचाल त्याला जाणवली, किंवा आपण त्याच्यावरती हल्ला करायला गेलो, त्याला मारायला गेलो, तर स्वतःच्या रक्षणासाठी साप चावतो. भिना म्हणल्यावर धरलाच पाहिजे म्हणलं. परत संध्याकाळी आला म्हणजे कुठं बसता, दिवसभर आहे इथंच. होय की होय की, दिवसभर इथंच फिरतोय, एकाच जागेवर फिरतोय. हा इथंच फिरतोय. ती बेडकेला माहीत झाली तेव्हा झाला. होय की होय की. बापरे, नागच आहे की राव. नाग आहे, नाग अशी अशीच नाग आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जे मन मंदिर दुसंग आहे त्याच्या पाठीमागे आलेलो आहे बघा. तर आपल्या हातामध्ये आता एक इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे, खूपच विषारी असणारा साप आहे बघा. तर आपण त्याला आता पकडून घेतोय. त्याला पकडलेला आहे ऑलरेडी आपण, फक्त आता थोडीशी माहिती मी देऊन त्याला एका बरणीमध्ये पॅक करून घेतो. तर बघा मित्रांनो की हा नाग जाती साप आहे. त्याला आता आपण बाहेर घेतो. याची लांबी जर बघितली तर 4 फुटाला जास्त आहे, बघू शकताय. रंग पण त्याचा एकदम काळपटमध्ये आलेला आहे बघा, बघू शकताय कशा पद्धतीने तो. आता त्याला मी थोडंसं फणा काढायला भाग पडतो, त्याला थोडंसं एकच मिनिट बघा कशा पद्धतीने तो आता फणा दाखवणार आहे आपल्याला. बरं, बिचारे स्वभाव जरा शांत वाटते बघा. जरा शांत आहे ती. हा जरा शांत आहे. तीच तुम्हाला म्हणलं ना, भिना झालंय ती कशाला. आता हलती वस्तू जवळ दिसली की आता फणा दाखवायला लागलं बघा. आता याला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा असं का म्हटलं जातं, याच्या मागचं कारण तुम्हाला मी दाखवतो. याच्या फण्याच्या पाठीमागे जर बघितलं आपण तर 2 चष्म्यासारखे जे 2 गोल दिसतात. तर बघा मित्रांनो की आपण त्याला कुठल्या प्रकारे त्रास देणार नाही, फक्त आपण त्याला माहितीच्या हेतून हा व्हिडिओ बनवतोय बघा. तर त्याच्या फण्याच्या पाठीमागची जी डिझाईन आहे तर तुम्हाला ती दिसत असेल बघा, बघू शकता. जरा गाणी बंद करा दादा. तर बघा की याला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा का म्हटलं जातं, कारण 2 चष्म्यासारखे 2 गोल दिसत आहेत पाठीमागं, त्यालाच म्हणायचं मोडी लिपीतला 10चा अंक. तर बघा की याच्यामुळं याला असं नाव दिलेलं आहे. आणि याला हिंदीमध्ये घेवण म्हटलं जातं. घेवण म्हणजे काय असतं की त्याची त्वचा जर बघितली तर गव्हासारखी त्वचा असत्या, अगदी गहू चिटकवल्यासारखी त्याची त्वचा असत्या, म्हणून याला हिंदीमध्ये घेवण या नावानं ओळखलं जातं. सापांना कुठल्याही वस्तूचं ज्ञान नसतं, त्यामुळं हलती वस्तू जवळ काय दिसली तर ते शत्रू समजून त्याच्यावरती हल्ला करत असतात, लक्षात घ्या. आता आपण हालचाल केली, हात जर मी इकडे हलवला तर तो हाताकडे बघतोय बघा. हात मी या बाजूला घेतला तर माझ्या हाताकडे बघतोय. आणि लोकांचा एक गैरसमज काय आहे की तो पुंगीवरती डुलतो, कारण लक्षात घ्या सापाला कान नसतात. सापाला कान नसल्यामुळे त्याला ऐकू येत नसतं. सापांना 4 प्रकारचे सेन्स असतात, लक्षात घ्या. आता पहिलं म्हणजे विजन म्हणजे डोळ्याला दिसणं, पक्षी वगैरे ते डोळ्यानं बघत असतो. दुसरं म्हणजे व्हायब्रेशन, म्हणजे जे आपण जे काही चालतो जमिनीची कंपनं त्याला जाणवतात, त्याला म्हणायचं व्हायब्रेशन कंपनं. तिसरं म्हणजे हीट सेन्स, म्हणजे त्याला उष्णता, पुढच्या शत्रूची उष्णता मापायचं त्याच्याकडे ते टेक्निक असते थोडक्यात, म्हणजे सेन्स असतो, तर त्याला म्हणायचं हीट सेन्स. आणि चौथं म्हणजे स्मेल, त्यांना वास येत असतो, लक्षात घ्या. अशा 4 प्रकारचे सेन्स सापांना असतात. त्या सेन्सनुसार त्यांचं वास्तव्य असतं. आणि कसं असतं की वावरत असतो तो साप, आणि त्याला काही धोका वाटला की सुरुवातीला पूर्व चेतावणी असे फणा दाखवून येत असतो, बघू शकताय. त्याला जर आपण सोडलं तर तो पळण्याचा वगैरे प्रयत्न करतोय, हे पण आपल्याला बघायचं आहे. तर बघा त्यानं हालचाल चालू केली आणि फणा दाखवून तो घाबरू नका. कारण एक लक्षात घ्या, साप जाणून बुजून स्वतःहून कोणालाही चावत नसतो, लक्षात घ्या. आपण त्याला त्रास दिला जास्त आणि जर त्याच्यावरती पाय वगैरे पडला तर साप चावतो. कुठला जात आहे म्हणायची, याला म्हणायचं इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, मराठीमध्ये भारतीय नाग, हिंदीमध्ये घेवण, शास्त्रीय भाषेमध्ये नाजा अशी त्याची नावं आहेत. ती विषारीमध्ये येणारा साप आहे. म्हणजे माणसाच्या संपर्कात जे काय येणारे 4 साप मुख्य आहेत विषारी,
तर याच्यामध्ये या सापाचा 4था क्रमांक लागतो. 1 नंबरला मण्यार असतो, 2 नंबरला घोणस असते, 3 नंबरला फुरसा असतो आणि 4 नंबरला नाग असतो. लक्षात घ्या, असा जर साप पायात वगैरे आला तर तो तसाच चावत नसतो आपल्याला. लक्षात घ्या, बघू शकताय तो पायातून पुढे निघालाय बघा, दोन्ही पायाच्या मधून तो पुढे गेला, परंतु चावला का नाही. कारण लक्षात घ्या, सापानं माणसाला चावावी अशी बुद्धीच नाही. तो चावतो कधी, त्याला जास्त भीती वाटली, आपली हालचाल त्याला जाणवली, किंवा आपण त्याच्यावरती हल्ला करायला गेलो, त्याला मारायला गेलो, तर स्वतःच्या रक्षणासाठी साप चावतो. अन्यथा कुठलाही साप आपल्याला जाणून बुजून चावत नाही, याची नोंद घ्या. आता उलटी करतोय, लक्षात घ्या, त्यानं काहीतरी खाल्लेलं आहे, बेडकी किंवा उंदीर. शक्यतो बेडकीच असते, बेडकीच खातोय बऱ्यापैकी. पोट बघ माग बारीक होते हा, तोच विषय. तर तो आता उलटी करायच्या तयारीत आहे, कारण त्याला भीती वाटलेली आहे आपल्यापासून, म्हणून तो उलटी करतोय. बेंडकुळी त्यानं 1 नाही खाल्लेली, 2 खाल्ले. त्या 2 बेडूक त्यानं खाऊन तो या ठिकाणी सुस्तावून. टाका बरं का, ते विष असेल. नाही तसं काय नसतं. मांजरा खाल्लं तर पुन्हा ते झालंच की त्याला लांब पुरून टाकायचं थोडस. मांजर खात नाही बेडकी, नाही कधीच नाही खात. मांजर बेडकी नाही खात. बारकी पिल्ले होय की, पण हा बारक्या एकदम बारक्या बेडक्या. हा बारकी नाही, मांजरानं कधी बेडकी खाल्लेलं बघितलं नाही. मोठी नाहीत खाणार, बारकी. तर बघा, कुठं होतं हा साप विषारी असल्यामुळं आपण त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता आपण त्याला सुरक्षितपणे बरणीमध्ये पॅक करून सुरक्षितपणे जगाला सोडून देण्याचं काम करणार. आपली पिशवी बघा बघा. बसेल का बघूया का, बघूया ट्राय नाही बसायचो. बघूया की बसेल, कारण साप कसं असते स्वतःला सामावून घेतात ना लगेच. बारीक आहे बरणी आहे बारकी, पण बसेल वाटतं. बघूया, ट्राय तर करूया. कसं नाही, एकदम शांत आहे बरं काय स्वभाव. लय शांत आहे, शांत आहे, अजिबात तो अटॅक हल्ला वगैरे काहीच करत नाही. तू बहुतेक माणसाळा आहे काय, मला गणित कळ नाही. नाही सापांना कसं असते, इथनं जाय न झालाय नाही, लॉंग टर्म मेमरी नसते. नाही बसणार, बसते आरामात बसते. कारण सापाची जात कशी असते, लवचिक शरीर असतं त्याचं. त्यामुळे कसं होतं माहिती आहे का, ते स्वतःला सामावून घेतात. आता जे ह्याचं असतं का नाही, ते बघच्या पाईपचा रोल असतो का नाही, त्यामध्ये 7 ते 8 फुटाची दामण बसली होती विटळो घालून. काय म्हणतात, हो, पॅक केल्यानंतर सुद्धा त्यानं विटळो घालून व्यवस्थित बसला तर अर्धी बरणी आपल्याकडे शिल्लक राहते अजून. म्हणजे एवढ्या बरणीत तो कमीत कमी बसतो आणि वर. तर बघा मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी पकडला हा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय बघा. तर तो कशा पद्धतीने निघून जातोय हे आपल्याला बघायचं आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मी अपलोड केलेले व्हिडिओ पटकन मिळून जातील. नॉलेज मिळेल, सापांच्या विषयी माहिती मिळेल, कोणता साप विषारी आहे, कोणता साप बिनविषारी आहे हे सुद्धा कळेल, साप कसं ओळखायचं ते सुद्धा कळेल. त्यामुळं लगेचच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांना माहिती मिळेल तर निसर्ग वाचवायला लोक आपल्याला मदत करतील. धन्यवाद.